सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गड दिवस या अगोदरचे 48 एपिसोड आपल्या शब्द साध या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत. कृपया ते नक्की जाऊन पहा. भाग 49. दीपक आणि प्रियांश हॉलमध्ये बसले असतानाच दीपकने आपल्या लग्नाच्या फोटोसोबतच हनीमूनला बाहेर गेला होता ते फोटोसुद्धा मुद्दाम दीपकने प्रियांच्या हातामध्ये अल्बम ठेवतच म्हणाला, अरे माझ्या बायकोला गोव्याला जायची भारी हौस म्हणून आम्ही म्हटलं काय ते घरातल्या घरामध्ये आणि म्हणून गोव्याला हनीमूनला गेलो होतो. दीपकची बायको व प्रिया तेवढ्यात तिथे पोहे आणि चहा घेऊन येतात. दीपक, प्रिया, दीपकची बायको ज्योती आणि प्रियांश चौघेही बसून छान गप्पा मारतात. त्याचबरोबर त्यांच्या लग्नाच्या फोटोचा अल्बम आणि त्या हनीमूनला गेलेले तो फोटोचा अल्बम सगळेजण एकमेकांना दाखवत वेगवेगळ्या आठवणी दीपक आणि दीपकची बायको प्रियांश आणि प्रियाला जाणीवपूर्वक दाखवून तिथल्या त्यांच्या रोमॅन्सच्या वेगवेगळ्या गोष्टी, आठवणी, किस्से सांगू लागले. हनीमूनचा फोटोचा अल्बम प्रियाने आपल्या हातामध्ये घेतला आणि सगळ्यात आधी त्या फोटोच्या अल्बममध्ये जो पहिला फोटो होता ज्यामध्ये सूर्य मावळत असताना दीपकने आपल्या बायकोला मिठीमध्ये घेऊन तिचा किस करत असतानाचा फोटो काढलेला होता, तोच तिथे लावलेला होता. अतिशय सुंदर फोटो आलेला होता त्या दोघांचा आणि त्यात डुबणाऱ्या सूर्याचा. दीपकचे लक्ष प्रियाच्या हावभावाकडे गेले आणि दीपक मुद्दाम म्हणाला, प्रिया वहिनी, तुम्हाला माहिती आहे का, या फोटोची खूप मज्जा आहे. असे म्हणत त्याने आपल्या बायकोला हळूच चिमटा काढला आणि ज्योतीसुद्धा लटकेच त्याच्याकडे बघत हसत म्हणाली, ओ असं सांगायची थोडी जास्त सगळ्यांना. ज्योती, हे आपल्यासाठी लांबचे नाही, परके नाही ग, आपलेच आहे. हा प्रियांश माझा लंगोटी मित्र आहे. याला नाही सांगणार या गोष्टी तर कुणाला सांगणार. याचं सुद्धा आत्ताच लग्न झाले आहे आणि यांचा अजून हनीमूनसुद्धा झालेला नाही. त्यांच्याकडे बघूनच दिसत आहे. मुद्दाम जाणीवपूर्वक दीपक प्रियांशकडे बघत म्हणाला, अय्या प्रियांश भाऊजी, हे काय अजून तुम्ही प्रियाला घेऊन हनीमूनला गेलेलेच नाही? काय बाई, मला तर वाटलं होतं आत्तापर्यंत तुमचा हनीमून झाला असेल. मुद्दाम ज्योती त्या दोघांना चहा प्यायला बोलवलं होतं की आपल्या हनीमूनच्या गोष्टीमुळे दीपकने आणि ज्योतीने जणू काही प्रियांश आणि प्रियाच्या हनीमून या विषयावर मुद्दाम म्हणून चर्चा आणि त्याची चेष्टा उडवण्यासाठी बोलवलेले होते हेच कळत नव्हते. प्रियांश, तू तर एवढा रोमॅन्टिक रे, असं कसं लग्नाला 15 दिवस होऊन गेले तरी सुद्धा साधा स्पर्शसुद्धा झालेला दिसत नाही आहे वहिनीला? मुद्दाम प्रियांची फिरकी घेत दीपकने विचारले. या सर्व गोष्टीमुळे प्रियाला जरा जास्तच अवघडल्यासारखे झाले. तिने पटकन तिथे ठेवलेले चहाचे कप उचलले आणि म्हणाली, हे मी स्वयंपाक खोलीत ठेवून येते. असू दे ग, हे काम काय चालूच राहणार आहे. लग्न झाल्या झाल्या जे महत्त्वाचे काम करायचे असते तेच तुम्ही दोघांनी केलेले नाही. काय बाई, कसे काय जगतात लोक, कसे होणार तुमचे. दीपकची बायको ज्योती मुद्दाम प्रियाला म्हणाली. प्रियाने रागाने ते कप उचलले आणि ती त्या दोघांनाही न बघत किचनमध्ये ते कप ठेवण्यासाठी निघून गेली. तिच्या मागोमाग ज्योतीसुद्धा लगेच गेली. प्रियांश आश्चर्याने दीपककडे पाहत म्हणाला, तू इतका कंजूस होता, अचानक ज्योती तुझ्या आयुष्यामध्ये आली आणि हनीमूनला जाण्याचा एवढा खर्च येतो, एवढा खर्च तुला कसा झेपणार? काय सांगू प्रियांश तुला, अरे माझं असं झालं होतं की माणसाला खूप भूक लागते. घरामध्ये मस्त पंचपक्वान्नांचे जेवण बनतं. आपली आई आपल्याला सांगते की जोपर्यंत देवाला नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत त्या जेवणाला हात लावायचा नाही. असं सांगून दीपक हसायला लागला. म्हणजे मला नाही समजलं रे, प्रियांश विचार करत म्हणाला. अरे बाबा, कसं सांगू तुला, आता हे बघ, माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मला सारखं वारंवार वाटायचं ज्योतीला आपल्या मिठीत घ्यावं, तिचे लाड करावं, तिला खूप खूप प्रेम करावं. परंतु दरवेळेस काही ना काही कारणाने कधी आईमध्ये यायची तर कधी अचानक शेजारच्या काकू तर कधी बाबांना तहान लागायची. काहीतरी गोष्टी एवढ्या घडत होत्या आणि आम्हाला दोघांना रात्र झाल्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. कधी कधी तर रात्रीसुद्धा साधं आम्ही बोललो, हसलो तरीसुद्धा आईबाबांचे कान सारखे आमच्याकडे राहायचे. एवढं कशाला जागे राहतात, झोपून जा, असं काहीतरी आई नेहमी बोलतच राहायची आणि आम्हाला प्रायव्हसीच मिळत नव्हती. त्यातल्या त्यात तुला तर माहीतच आहे,
ज्योती किती खेड्यातील, तिला हे असं अचानक नवऱ्यानं मिठीत घेणं, शरीर संबंध ठेवणे या गोष्टी तिला माहीतच नव्हत्या. थोडं जरी हात लावायला गेले तरी ती लांब पळायची, हातच लावू देत नव्हती. आणि मला मात्र जेवढं ती माझ्यापासून लांब पळायची तेवढेच मला तिच्या जवळ जायची इच्छा व्हायची. मग अशामध्ये मी विचार केला, 24 तास काही न करता जर 2 दिवस तरीही माझ्या कुशीमध्ये राहिली तर मी तिला पाहिजे तेवढे प्रेम देऊ शकतो आणि या 2 दिवसामध्ये तिला शरीर संबंधाबद्दल सुद्धा सांगू शकतो. मग आमच्या दोघांचं हनीमूनला जाण्याचा प्लॅन मी ठरवला. पैसा काय, पैसा मिळवता सुद्धा येतो, पण सुख या नवीन दिवसाच्या नवीन आठवणी आपल्याला निर्माण कराव्या लागतात. घरातल्या लोकांना काय करायचं आहे, त्यांना फक्त नवीन सून आली पाहिजे, घरामध्ये घरातील सगळे काम झाले पाहिजे एवढेच. आणि एवढं करून सुद्धा तिने एका वर्षाच्या आत आपल्याला बाळाला जन्म दिला पाहिजे. अरे पण तिला पण काही भावना असतात, त्या कोणी जपायला पाहिजे. नवरा म्हणून आपणच जपायला पाहिजे, कोण जपणार आहे? अगदी विचारपूर्वक विचार सांगत दीपक म्हणाला. म्हणजे काय झालं होतं? ज्योतीला प्रियांशने विचारले. काय झालं म्हणजे काय? अरे तिच्या आईबाबांच्या घरी तिने एवढे कामच केले नव्हते. इथे आल्यानंतर घरातील सर्व काम माझी आई तिच्याकडूनच करून घ्यायची. सकाळच्या चहापासून तर अगदी रात्री भांडे घासेपर्यंत सर्व काम माझी बायको करायची. आता तू सांग, बिचारे एवढ्या कमी वेळेमध्ये तिला घरातील सर्व काम सुद्धा करायची आणि त्यानंतर रात्रभर आपल्याला सुद्धा खुश ठेवायचे. त्यामध्ये तिच्या शरीराची झीज होणे साहजिक होते. मग अशामध्ये रात्री झोप नसल्यामुळे तिला सकाळी जाग येत नव्हती, ॲसिडिटी होत होती, सकाळी चांगलं जेवणसुद्धा ती करत नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील काम आणि रात्रीचे माझ्याबरोबरचे काम यामुळे ती फार थकून गेली होती. अगदी एवढे वेळ भयानक आली होती, ती रात्री माझ्याजवळ झोपायला सुद्धा तयार नव्हती. तिला माझी भीती वाटायला लागली होती. मग काय करणार मी? अशा वेळेस मग मी तिला गोव्याला घेऊन गेलो. मस्त आम्ही तिथे 3 दिवस राहिलो. त्या दिवसांमध्ये ती माझ्या खूप जवळ आली. मी मनमोक्त तिला प्रेम केलं. 24 तास तिला काहीच काम नव्हतं तिथे. मग अशा वेळेस फक्त मी आणि ती, आम्हाला खूप प्रायव्हसी मिळाली. मी कसा आहे मी तिला दाखवून दिलं. मी तिच्यावर किती प्रेम करतो. मला फक्त तिचे शरीर नको होते, त्याचबरोबर तिचे मनही मला पाहिजे होते. इथे मात्र दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा रात्री मी अगदी प्रेमाने तिच्या अंगावर तुटून पडायचो तेव्हा तिला असंच वाटायचं की या घरातील सर्व लोक तिला फक्त काही ना काही कामासाठीच वापरतात. जसं सासू घरातील सर्व कामांसाठी, सासरा चहासाठी आणि नवरा शरीरासाठी. एवढं सांगून दीपक शांत झाला. तुझे सांगत आहे ते माझ्या प्रियासोबत सुद्धा होऊ शकते? प्रियांशने आश्चर्याने विचारले. हो, का नाही होऊ शकणार? अरे तुझी बायको तर श्रीमंताच्या घरची लेक, तिने तर काहीच काम केले नसेल तिच्या आईवडिलांच्या घरी. आणि आम्ही बघत आहोत ना, आली त्या दिवसापासून घरातील सर्व काम तुझी बायकोच करत आहे. आणि तू मात्र आत्ता आला आहेस. या 2 दिवसामध्ये तू काही तिला सोडणार नाही, म्हणजे बिचारीची पुन्हा घरातील काम आणि रात्री तू यामध्ये तिच्या शरीराची झीज तर होणारच. मी नक्की सांगू शकत नाही, पण जसं ज्योतीबरोबर झालं तसं कदाचित प्रियासोबत होऊ शकतं, दीपक म्हणाला. पण ती असं मला काही बोलली नाही, प्रियाश म्हणाला. कसं बोलणार? अजूनपर्यंत तू तिला एकदा सुद्धा समजतंय ना तुला मला काय म्हणायचं आहे ते? दीपक बोलता बोलता थांबत त्याला विचारू लागला. हो रे, तू म्हणत आहेस ते बरोबर आहे. मी अजूनपर्यंत एकदा सुद्धा तिचा उपभोग घेतलेला नाही. साधं मिठीत जरी आली ती तरी थोड्या वेळाने काही ना काही घटना घडतात आणि ती पुन्हा माझ्यापासून लांब निघून जाते. रात्री तर वेळ भेटला, परंतु तीपर्यंत मला झोप लागून गेली. मी पण नोकरीवरून तिकडून येता येता प्रवासामध्ये दमून गेलो होतो आणि मग झोप लागली. बेचारी रात्रभर तशीच वाट बघत माझ्या हातावर डोकं टेकून झोपी गेली. कुणाला सांगणार ते तिचं दुःख? प्रियांश म्हणाला. प्रियांश, मला वाटतं तुम्हाला दोघांना सुद्धा प्रायव्हसी मिळत नाही, म्हणून या गोष्टी घडत आहेत, दीपक त्याच्याकडे बघत म्हणाला. प्रायव्हसी मुळीच नाही. आई घरातच असते आणि त्यातल्या त्यात आमचा दरवाजा उघडाच असतो हॉलचा. काय प्रायव्हसी मिळणार आहे? प्रियांश म्हणाला.
कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.